हरिओम. भगवंताला कोण जाणू शकतो या विषयावर माऊलींनी चिंतन केलंय. जो महात्मा निगर्वी असतो, ज्याला मानापमान बाधत नाही, असा जो असतो तो भगवंताला जाणू शकेल. जसे शेतातील हरळ कितीही काढली तरी पुन्हा पुन्हा डोकं वर काढती आणि शेतातल्या पिकाला वाढून देत नाही, तसं भक्तीचं पीक जोमानं यावं असं ज्याला वाटतं त्यांनी आपल्या अभिमानाची हरळ काढलीच पाहिजे. गरिबापासून श्रीमंतांपर्यंत आणि अगदी अडाण्यापासून उच्च विद्याविभूषित व्यक्तीपर्यंत एक अभिमानच सगळ्यांवर वर्चस्व गाजवतो. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी या बाबतीत 2 दृष्टांत दिले आहेत. एक भिकारी एका घरी अवेळी भीक मागण्यासाठी गेला, त्यावर घर मालकाने त्याला हटकलं. या हटकण्यावर तो भिकारी त्या घर मालकाला म्हणाला, अहो, मला तुमचं एकट्याचंच घर आहे का? गावात अशी 100 घरं आहेत. म्हणजे दैन्यावस्थेत असलेल्या व्यक्तीला सुद्धा अभिमान सोडत नाही. त्याप्रमाणे बलाढ्य हिरण्यकश्यपू सुद्धा भगवंत खुद्द समोर उग्र अशा नरसिंह रूपामध्ये प्रकटले तरी त्यांना हात जोडून शरण जाण्याऐवजी हिरण्यकश्यपूचे हात तलवारीकडे गेले. म्हणून या बाबतीत किती सावध राहून स्वतः अंतर्मुख राहिले पाहिजे हे आपल्याला समजून येईल. स्वतःचे परीक्षण अवश्य करावे. संतांच्या आणि सामान्य जीवांच्या मध्ये नेमका हाच फरक आहे. सामान्य जीवाला पैसा महत्त्वाचा वाटतो, पैशाचा आधार वाटतो, जवळच्या नातेवाईकांचा, प्रियजनांचा आधार वाटतो, पण भगवंताचा मात्र तेवढा आधार वाटत नाही. या उलट संत केवळ परमेश्वर हाच एक शाश्वत आधार मानतात. त्यामुळे त्यांच्या आंतरिक सुखाला पारावार राहत नाही. नातेसंबंधांमध्ये आपुलकीने वागावे, प्रामाणिक कर्तव्यही पार पाडावे, पण आसक्ती ठेवून यांच्यावर भरवसा ठेवू नये, तसंच त्यांच्यापासून कोणतीही अपेक्षाही ठेवू नये. तरच जीवाला सुख प्राप्त होईल. भगवंतांचं लाडकं होण्यासाठी भगवत कृपेने कितीही ज्ञान झालं तरी गर्वापासून दूर राहता आलं पाहिजे. दुसऱ्या कुणालाही तुच्छ लेखता कामा नये. सर्वांमध्ये भगवंताचं रूप समजून त्यांचा आदर करावा. आपल्याला जो पंचमहाभूतात्मक देह लाभला आहे ती भगवंताची देणगी आहे, त्यावर भगवंताची सत्ता आहे. पण आपल्या देहामध्ये आपल्या मालकीचं जर काही असेल तर तो केवळ आपला भाव आहे आणि भगवंताला अनन्य असा भावच तर हवा असतो. भगवत प्रेमाने हा भाव जेव्हा उत्कट होतो तेव्हा त्याला भक्ती म्हणतात. भक्तिभावाच्या या मोबदल्यात भक्ताला परमेश्वराकडून कसलीही अपेक्षा नसावी, तेव्हाच त्याला शुद्ध भाव म्हटला जाईल. अन्यथा भगवत भक्तीच्या मोबदल्यात काही इतर मागणे हा व्यवहार होऊन जाईल. श्री एकनाथ महाराज म्हणतात, भाव तोची देव या परते संदेह धरू नये. षड्गुणेश्वर्याने संपन्न असलेल्या देवाला अनन्य भक्तिभावाशिवाय इतर काही नको असतं. म्हणून तर द्रौपदीच्या थाळीतील भाजीचं पान खाऊन सुद्धा भगवंत संतुष्ट झाले. गजेंद्रांनी जेव्हा नकराच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी देवाला तीव्र भक्तिप्रेमाने हाक मारली, तेव्हा त्याच्या भक्तीमुळं देव एवढे भान विसरले की गजेंद्रानं वाहिलेलं कमळाचं फूल हुंगण्याऐवजी त्यांनी ते चक्क खाण्यासाठी तोंडात टाकलं. माऊलींनी हाच आशय ओवीबद्ध करताना म्हटलंय, पै भक्ताचेनी नावे फूल एक मज द्यावे, ते लेखे तरी म्या तुरंबावे, परी मुखीची घाली. भगवंत म्हणतात की मी फक्त भक्ताचा भाव पाहतो. तो कसा आहे, काय वस्तू अर्पण करतोय याला महत्त्व नाही. अशा भक्तीला काळ वेळेचं, ज्ञानीपणाचं, गरिबी श्रीमंतीचं असा कसलाही बाधिकार येत नाही. भक्ती करण्याचा अधिकार भगवंताच्या सर्व लेकरांना आहे. त्यापैकीच एक होण्याचा आपला देखील प्रयत्न असावा. रामकृष्ण हरी.